हॅलो. हरिदासाचे घरी घरी हरिदासाचे घरी घरी पांडुरंगा पांडुरंगा
हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवन अमंगलहारी द्रवसु दशरथाचर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पाणी जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृतवाहिनी जलतीर्थ इंद्रायणी मातेच्या तटावर असलेलं श्री क्षेत्र देहू या देहू क्षेत्रातील महान संत वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा मागणीपर अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपलं उपास्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहून यथार्थ अशी मागणी मागतात. आपल्या मनातील इच्छा पांडुरंगाच्या समोर प्रगट करतात. आणि आजच्या प्रसंगाला अभंग अनुसरून असल्यामुळे हा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. आजची या ठिकाणची सेवा नैमित्तिक सेवा आहे. ज्या कार्याच्या प्रित्यर्थ आपण सगळी मंडळी जमलेलो आहोत तानपुरा थोडा कमी कर रे बाबा. आजच्या या कार्यक्रमाची कारण मीमांसा आपल्या सर्वांना जरी माहीत असेल तरी माझं सांगणं कर्तव्य आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायातील एक थोर वारकरी संप्रदायाचे प्रचारक प्रसारक भगवत भक्त पुण्य पुरुष हरिभक्त परायण वैकुंठवाशी नामदेव बाबांच्या उत्तर कार्याच्या प्रित्यर्थ आजची ही सेवा आहे. अर्थात अगदी कमी वयामध्ये ज्याने आपल्या वडिलांचा वारसा आपल्या जीवनामध्ये अंगीकारून आणि अगदी मला आठवतं की 16-17 वर्षाच्या वयामध्येच त्यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी कंबर कसली असे हरिभक्तपरायण योगेश महाराजांच्या वडिलांच्या या उत्तर कार्याच्या प्रित्यर्थ आजची कीर्तनाची सेवा आहे. साडेसातशे वर्षापूर्वी माऊली श्री ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि वारकरी संप्रदायाचा पाया घालून ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ही ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होईल या जगा, किंवा आनंदाची अवारू मांडू जगा. माऊली श्री ज्ञानोबारायांनी या संपूर्ण विश्वाला सुख देण्याची प्रतिज्ञा केली. आणि ती प्रतिज्ञा करीत असताना ज्ञानोबारायांनी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला हात लावून सांगितलं की पांडुरंगा, ही प्रतिज्ञा मी तुझ्या बळावर केलेली आहे. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया.
या संपूर्ण विश्वाला मी सुखी करीन, आनंद देईन. आणि म्हणून मी तुमच्या चरणाला स्पर्श करून ही प्रतिज्ञा करतो. म्हणून साधू संत प्रतिज्ञा करताना, संकल्प करताना भगवंताला अधिष्ठान ठेवून करतात, लक्षात ठेवा. आणि त्याची जबाबदारी शेवटी परमात्म्यावर पडते. माझ्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली, शपथ घेतली, संकल्प केला की जगाला मी सुख देईन. आणि त्याची चिंता परमात्म्याला पडली. आणि म्हणून माझ्या ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी परमात्म्याने प्रत्येक भागामध्ये एक एक महापुरुष जन्माला घातला. प्रत्येक भागामध्ये एक एक महात्मा जन्माला घातला. आणि त्याच्याकडून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम भगवंताने केलं. या विठ्ठल विठ्ठल हो. आणि प्रत्येक भागामध्ये श्री भगवंताने ईश्वरनिष्ठ मंडळी जन्माला घातली. त्याच्यापैकी या परिसरामध्ये एका सामान्य कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले हरिभक्त परायण वैकुंठवाशी नामदेव बाबा. काही लोक परमार्थ करतात आणि काही लोक परमार्थ जगतात. परमार्थ करणाऱ्यांची कमी नाही, पण परमार्थ जगणाऱ्यांची कमी आहे. ज्या दिवशी तो परमार्थ आपल्या जगण्यामध्ये येतो त्या दिवशी लोकांना सांगावं लागत नाही की हा माणूस परमार्थ करतो म्हणून. म्हणून एकच शब्द सांगतो जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातला. तुका म्हणे धन्य त्यांचे जिणे, जिही वासुदेवी घातले दान, तया न लगे येणे जाणे झाले वैकुंठी राहणे गा. हो, हे वचन बोलताना अंगावर काटा येतो. तुकाराम महाराज म्हणतात त्यांचं जगणं धन्य आहे की ज्याने आपलं जीवन वासुदेवासाठी समर्पण केलेलं आहे. आणि त्यांचं येणं जाणं कुंठित झालं, आता ते वैकुंठात राहतात. आवाज जरा कमी ठेव थोडासा. आणि अशा एका पुण्य पुरुषाच्या उत्तर कार्यातीर्थाची कीर्तनाची सेवा आहे. लोक योगेश महाराजांचं कौतुक करतात. मी अगदी त्यांचं कीर्तन लहानपणी ऐकलं. माझं कीर्तन होतं वांगणीला आणि दुसऱ्या दिवशी योगेश महाराजांचं कीर्तन आदल्या दिवशी होतं मला वाटते. आणि तो सप्ताह माझ्या मार्गदर्शनाने सुरू झालेला सप्ताह आहे. तिथं मी गेलो, योगेश महाराजांचं कीर्तन ऐकलं. आणि मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं का एका चांगल्या कुळातला मुलगा आहे म्हटलं हा, आणि नक्की वारकरी संप्रदायाचं नाव मोठं करण्यासाठी याचा मोठा सहभाग असेल. हो, जेव्हा योगेश महाराजांचं कौतुक होतं लोक योगेश महाराजांच्याकडे पाहतात. पण ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगून ज्ञानोबाराय म्हणतात लोक शेतामध्ये आलेल्या पिकाकडे पाहतात, जमिनीकडे कोणी बघत नाही. शेतामध्ये पीक चांगलं आलं असं लोक म्हणतात, पण त्या जमिनीकडे कोणी बघत नाही. हो, पण योगेश महाराजांसारखं रत्न ज्या कुळात जन्माला आलं त्याच्या बापाकडे सुद्धा पाहान तुम्ही. हो, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलो, तैसे आचार गौरव सकुलीनांचे. अशी विद्वान मुलं कुठेही जन्माला येत नाही. तुकोबारायांच्या भाषेत सांगू, शुद्ध बीजा पोटे, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी. फळे रसाल गोमटी, 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 फळे कुठल्याही झाडाला लागत नाही, त्याच्यासाठी बीज चांगलं असावं लागतं. हो, या ठिकाणी आमच्या योगेश महाराजांना ज्यांनी लहानपणीच अत्यंत चांगले संस्कार देऊन एक वारकरी संप्रदायाला त्यांनी समर्पण करून टाकलं.
त्यांनी योगेश महाराजांच्यासाठी किती संपत्ती कमवून ठेवली मला माहीत नाही, पण माझ्या वारकरी संप्रदायासाठी मात्र एक रत्न दिलं त्यांनी. आणि म्हणून जगामध्ये मुलांना प्रॉपर्टी कमवून ठेवणारे बाप पुष्कळ आहेत, पण असा बाप जगामध्ये दुर्मिळ आहे. म्हणून तुकोबारायांचा शब्द आहे, जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप असा ठेका वाजवायचा छान, वाजवा टाळ. हा, ऐकायला गोड वाटलं पाहिजे. वाजवा टाळ. हा, वाजवा जगी वाजवा. ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा भावा जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, ज्याचा वंश मुक्तीचा ज्याचा वंश वा वा वा. मुक्तीचा पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप ज्याचा वंश मुक्तीचा जावा, ज्याचा वंश मुक्तीचा जावा, पोटा येता हो, जगामध्ये बापांची कमी नाही, पण जगी आईसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पुष्कळ बोलण्यासारखं आहे. जगामध्ये जो आला त्याला प्रत्येकाला जावं लागतं, पण तरी सुद्धा एक गोष्ट सांगतो की काही माणसं गेल्यानंतर जीवाला अतिशय वेदना होतात. रामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदासांचं एक वाक्य आहे, काही माणसं भेटली की दुःख होतं आणि काही माणसं तुटली की दुःख होतं. बिचरात एक प्राण हरले, मिलत एक दुःख दारुण दे. जगामध्ये प्रत्येक जण जायलाच आलेलं आहे, पण काही लोक गेली की जीवाला खूप दुःख होतं. आणि या न्यायाप्रमाणे या संपूर्ण परिसरामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एक न भरून निघणारी खाच पडलेली आहे बाबांच्या जाण्याने. आपल्या हिंदू धर्माच्या परंपरेनुसार, आपल्या सनातन धर्माच्या परंपरेनुसार, आपल्या वैदिक धर्माच्या संस्कृतीनुसार आज त्यांचं उत्तर कार्य आहे. आणि म्हणून सेवेकरता अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा निवडलेला आहे अभंग मागणीपर आहे. काही काही अभंग हे कुठं कुठं शोभून दिसतात, काही ठिकाणी ते शोभून दिसत नाही. काही काही अभंग आहे ना, ते विशिष्ट जागेला शोभून दिसतात. म्हणून कीर्तनकाराला कधी कधी समय सुचकता ही असणं महत्वाची आहे. आता आपल्याकडे भजन करण्याची पद्धत आहे कोणी व्यक्ती गेल्यानंतर, पण गेलेला माणूस कोणत्या दर्जाचा आहे त्याच्यावर ते अभंग घ्यायचे असतात. तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल. समजा कुणीही माणूस गेला की लोकांना त्यावेळी का होईना पण भजनाची आठवण पडते. अरे भजनावाल्यांना बोलवा, लोक म्हणतात भजनावाल्यांना बोलवा. आणि मग हे माणूस कोण गेला याचा विचार करत नाही. एखादा माणूस अत्यंत कर्मदरिद्री, कुटुंबाला छळून गावाला छळून गेला आणि तिथं बुवा लोकांनी अभंग घेतला, आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घेवा. तो शोभत नाही तिथं अभंग. लक्षात ठेवा, तिथं वेगळे अभंग असतात. जन्मा येऊनी काय केले तो मुद्दल गमविले, अजून का फिरशी माघारा अजून तरी फजित खोरा, हे असले अभंग घ्यायचे बरं का. तिथं त्याच्यासाठी स्वतंत्र अभंग असतात काही. म्हणून हा जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे हा या प्रसंगी अतिशय
म्हणजे साजेसा अभंग आहे. एका भगवत भक्ताची देवाकडे काय मागणी असते हे आपल्याला या अभंगातून पाहायला मिळतं. तुकाराम महाराज अभंगामध्ये मागणी मागतात परमात्म्याच्याकडे. आता इथं तुकाराम महाराज मागणी मागतात असं जेव्हा तुम्ही श्रवण केल्यानंतर तुम्हाला एक भगवंताचं वचन आठवेल. कारण 12व्या अध्यायामध्ये भगवान आपल्या भक्तांचा मोठेपणा करतात. देवाने आपल्या भक्तांच्या विषयी भरपूर बोलता यावं याच्याकरता भगवद्गीतेमध्ये एक स्वतंत्र अध्याय अर्जुनाला सांगितलं. त्याचं नाव आहे भक्तियोग. विठ्ठल विठ्ठल. भगवान त्यांच्याविषयी बोलताना भरपूर बोलावं भगवंताला असं वाटलं, म्हणून त्याच्यासाठी भक्तियोगाची निर्मिती भगवंताने केली. आणि त्या भक्तियोगामध्ये आपल्या भक्तांचा मोठेपणा सांगताना भगवान म्हणतात, ऐका, माझे भक्त कसे असतात, ज्यांचं मला व्यसन आहे, मी ज्यांच्याशिवाय क्षणभर विसंबत नाही, त्या माझ्या भक्तांमध्ये एक गुण आहे. मी तुम्हाला सांगतो तो कोणता गुण आहे. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः. या श्लोकामध्ये भगवान पहिल्यांदा म्हणतात ते अनपेक्ष असतात. मग जर देवानी म्हणावं की माझे भक्त अनपेक्ष असतात, मग त्यांनी मागितलं देवाकडे, मग आता त्यांना तर अपेक्षा आहे. आणि भगवान तर म्हणतात त्यांना अपेक्षा नाही म्हणून, आणि इथं तर ते देवाकडे मागतात. असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर तुकाराम महाराज देवाकडे का मागतात याचं उत्तर या अभंगामध्येच आलेलं आहे. तुम्हाला सांगतो पुढे. वास्तविक ज्याच्या ठिकाणी जीवदशा असते तिथं मागणं स्फुरतं. ज्याच्या ठिकाणी जीवदशा आहे त्याच्या ठिकाणी वासना पाहायला मिळते. पण ज्याच्या ठिकाणची जीवदशा संपूर्ण तो आत्मदशेवरती आरूढ झालेला आहे, जो ब्रह्मदशेचा आनंद घेतो, तिथं मात्र वासना पाहायला मिळत नाही. वासनानी मानी समूळा ज्याचे वासना निमानी. माली समूळ ब्रह्मरस गोडी तयासी भावली. ब्रह्मरस गोडी तयासी भावली. ब्रह्मरस गोडी तयासी भावली. ब्रह्मरस वासना निमाळी सर्वांची वासना निमाळी. संपली वासना त्यांची, आणि त्यांनाच ब्रह्मरस गोडी फावली, अन्यथा ती गोडी फावत नाही. आमच्या ठिकाणी जीवदशा आहे. ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगतो, माऊली 7व्या अध्यायामध्ये म्हणतात, हे असो कायसी गोठी सांगीचेल थोडीसी, जे अहंकार तनुषी वालभ पडिले, ते तर इच्छा ही कुमारी झाली, मग ते कामाच्या तारुण्य आली, मग ते द्वेषाची मांडली वराडीक. ज्ञानोबराय म्हणतात, हे सामान्य जे जीव आहेत ना, यांच्या ठिकाणी इच्छा निर्माण होते, कारण त्यांच्या ठिकाणी देहासक्ती आहे. पण महात्म्यांच्या ठिकाणी देहासक्ती संपल्यामुळं ते मागण्याच्या भानगडीत काही पडत नाही कोणाकडे, त्यांच्या ठिकाणी वासना नसते. आता इथं वासना म्हणजे काय याच्यावरती फक्त मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. वासना कशाला म्हणतात ते. योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ प्रभू श्री रामचंद्राला सांगतात वासना कशाला म्हणतात ते. दृढ भावनया त्यक्त्वा पूर्वापार विचारणम
यदा दान पदार्थस्य वासनास प्रकीर्तितः. वासना कशाला म्हणतात हे वशिष्ठ सांगतात प्रभू रामचंद्रांना, की एखाद्या व्यक्तीने पूर्वी एखादा विषय भोगलेला आहे आणि तो विषय त्या व्यक्तीने भोगल्यामुळे त्या माणसाचं आतोनात नुकसान झालंय, आणि मी जर समजा तो विषय भोगला तर माझं सुद्धा नुकसान होणार आहे हे माहीत असून सुद्धा त्या विषयाची इच्छा मनामध्ये निर्माण होणं, याचं नाव वासना आहे. विठ्ठल हो, किती सोपी व्याख्या केली बघा. एखादा विषय एखाद्या माणसाने पूर्वी भोगलेला आहे आणि तो विषय भोगल्यामुळे त्या माणसाचं प्रचंड नुकसान झालंय, त्याची हानी झाली, आणि मी जर समजा तो विषय भोगला तर माझं पण नुकसान होणार आहे हे माहीत असून सुद्धा तो विषय भोगण्याची मनामध्ये इच्छा निर्माण होणं, याचं नाव वासना आहे. उदाहरणार्थ, तंबाखू खाल्ल्यामुळं बऱ्याच माणसांना कॅन्सर झाला, तोंड सडली काही माणसांची, काही माणसांच्या जिभा कापल्या. तुम्हाला बघायचं असेल ना तर माझ्याबरोबर या, तुम्हाला मी दाखवतो. एक तरणा बांड पोरगा आहे 27-28 वर्षाचा, जीभ कापली मुळातून. मी नानजीबाई ठक्कर यांना फोन केला होता त्या मुलासाठी, म्हटलं त्याला वाचवायचं आहे. ते म्हटले तंबाखू खात असेल तर मरू द्या त्याला, तंबाखू खाऊन कॅन्सर झाला असेल ना तर मरू द्या म्हटले, आपण त्याला वाचवला तर परत तंबाखूच खाणार आहे तो. तंबाखू खाल्ल्यामुळे बऱ्याच माणसांना तोंडाचा कॅन्सर झाला, जिभेचा कॅन्सर झाला, गळ्याचा कॅन्सर झाला, आणि त्या तंबाखूच्या पुडीवर छापले सुद्धा की तंबाखू खाऊ नये म्हणून. छापलंय की नाही? किती लोकांनी फोटो बघितला? वर हात करा जरा तंबाखूच्या पुडीवरचा. तंबाखूच्या पुडीवर मागे एक फोटो छापलेला आहे. तुम्हाला सांगतो, तंबाखूच्याच पुडीवर नाही, तुम्ही मशेरी लावता ना दाताला, मशेरी ज्या महिला लावतात मशेरी, त्याच्या मागे पण तो फोटो छापलेला आहे. एक कॅन्सर झालेला एक जबडा, एका माणसाला कॅन्सर झालेला त्याचा खराब झालेला जबडा त्या पुडीवर छापलेला आहे मागच्या बाजूला, आणि त्याच्या खाली लिहिलंय की टॉबॅको चेविंग इज इंजरियस टू हेल्थ. तंबाखू खाणं शरीराला अपायकारक आहे, असं लिहिलंय मागे त्याच्या मागे. पण माणसं एवढी शहाणी आहेत ना, तंबाखूची पुडी फोडतील, ती डबीमध्ये भरतील, अशी दाबून दाबून पुडी फेकून देतील, म्हणजे पुडीतला खाल्ल्यावर कॅन्सर होतो, डबीतला खाल्ल्या होत नाही, असं त्यांनी धरून, असं त्यांनी गणित केलं. म्हणून तंबाखू खाल्ल्यामुळे बऱ्याच माणसांना कॅन्सर झाला हे माहीत आहे. मी जर खाल्ली तर मला सुद्धा होऊ शकतो हे माहीत असून सुद्धा मात्र तंबाखू दुसऱ्याकडे मागणं, भीक मागणं, याला म्हणायचं वासना. लक्षात ठेवा. मग जर वासना एवढी भयानक आहे, ती माणसाला जन्माला कारणीभूत ठरते, मग ती वासना साधू संतांच्या ठिकाणी नसती तर त्यांनी कसं काय मागितलं असतं हो? तर आता त्याचं उत्तर आहे का, साधू संतांच्या ठिकाणी वासना आहे, पण ती वासना कोणती आहे हे सुद्धा योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ सांगतात. ते म्हणतात, वासना द्विविधा प्रोक्ता शुद्ध मलिन च तथा अशुद्धा जन्मना हेतू शुद्ध जन्म विनाशिनी. साधूच्या ठिकाणी जी वासना आहे तिला म्हणायचं शुभ वासना, आणि म्हणून ती शुभ वासना साधूच्या ठिकाणी असते. मग त्याच्यामध्ये देव आवडणं, संत आवडणं, शास्त्र आवडणं, याला म्हणायचं शुभ वासना. आणि ही साधू संतांच्या ठिकाणी आपल्याला वासना पाहायला मिळते. जगद्गुरु तुकाराम महाराजांना एक दिवशी भगवंताने विचारलं की तुकोबाराय, मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी मागावं, म्हणून तुम्ही काहीतरी मागावं असं मला वाटतं. तुकोबाराय म्हटले, तुला जरी वाटत असेल मी मागावं, तरी मला वाटतं ना का तुझ्याकडे काही मागू नये. मग तुझ्या वाटण्याला काय अर्थ आहे? थोडासा इफेक्ट ठेव रे आवाजाला, दाबू नको पूर्ण. तुला जरी वाटत असले की काहीतरी माझ्याकडे माग म्हणून, पण मला वाटतं ना का तुझ्याकडे काही मागू नये म्हणून. याचं कारण असं आहे, तू किती जरी म्हटलास की तुम्ही मागावा अशी तुझी इच्छा आहे, तरी आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवले की काहीच कोणाकडे मागू नये. काही मागणे आम्हाची वडिलांची जाणत असो, वडिलांची जाणत असो. वडिलांची
प्रमाणात 2 प्रमाण. पण पहिलं प्रमाण कसं आहे, वडिलांची रीत जाणत असो, आमच्या वडिलांची रीत आहे काही मागू नये म्हणून. आता इथं वडील शब्दाचा अर्थ असा नाही घ्यायचा की तुकोबारायांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांचे पणजोबा. इथं हा अर्थ अपेक्षित नाही त्यांना. तुकोबारायांना इथं वडील म्हणजे बाप, आजोबा, पणजोबा हे म्हणायचं नाही त्यांना. ते म्हणतात माझ्या पूर्वी जे संत होऊन गेले, प्रल्हाद, उद्धव, नारद, यांनी कुठं तुझ्याकडे काही मागितलेलं आहे. हे तर वडील जे जे करीती तयानाम धर्म ठेविती, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजनः यत प्रमाणम सकृते लोक सदन वर्तते. भगवान म्हणतात भगवद्गीतेमध्ये, मोठी माणसं जशी वागतात तसं लहान माणसं आचरण करतात. मग प्रल्हाद तुझा भक्त एवढा मोठा, त्यांनी तुला काय सांगितलं विसरलास की काय? सर्व भक्तांच्या यादीमध्ये प्रल्हादाची भक्ती इतरांपेक्षा वेगळी भक्ती आहे. अनुकूल परिस्थितीमध्ये सगळेच जण परमार्थ करतात, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणं हा पुरुषार्थ आहे. स्वतःचा बाप देवाचं भजन करू देत नाही. कडेलोट केला, हत्तीच्या पायाखाली तुडवला, तापलेल्या तेलाच्या कढईत टाकला, अग्नीमध्ये जाळायचा प्रयत्न केला. प्रल्हादासी पिता करीतो जाचने, प्रल्हादासी पिता करीतो जाचने, परितोष मरे मनी नारायण. अरे प्रल्हादाला तापलेल्या तेलाच्या कढईत टाकला, जाळायचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायाखाली तुडवला, त्याचे तुकडे तुकडे केले, खंड केले, विष घातलं, आणि शेवटी तुला त्याच्यासाठी नरसिंह अवतार घ्यावा लागला. खांबातून, सुकलेल्या खांबातून तू प्रगट झाला. आणि प्रल्हादाला जेव्हा तू उचलून कडेवर घेतलंस, त्याच्या बापाचा वध केल्यानंतर, तेव्हा प्रल्हाद काय तुला बोलला हे विसरलास की काय? देवाने विचारलं प्रल्हादाला की प्रल्हादा, मी खूप भक्त पाहिले, भरपूर भक्त पाहिले, अनुकूल परिस्थितीमध्ये सगळेच जण परमार्थ करतात. कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी लोकांनी माळा सुद्धा काढल्या, ते पण जुने बुवा होते, नवीन नव्हते. कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरच्या निमित्ताने माळा काढल्या काही लोकांनी. पण तुझा बाप एवढा खतरनाक असून सुद्धा मात्र एवढं तुला मारण्याचे प्रयोग केले, पण तू काही भजन बंद केलं नाही. तू माग, तुला काय पाहिजे असेल ते माग. प्रल्हाद म्हटला मी मागण्यासाठी भक्तीच नाही केली तुझी. तू जर माझ्यावरती प्रसन्न असशील ना, तर फक्त एक काम कर, माझ्या अंतकरणामध्ये कधीही मागण्याची इच्छा उत्पन्न होऊ देऊ नको, एवढंच फक्त दे. पहा, आणि मी त्या परंपरेतला आहे, प्रल्हादाच्या, नारदाच्या, उद्धवाच्या. आणि तू खुशाल म्हणतोस काहीतरी माग म्हणून, नाही मागायचं मला तुझ्याकडे. देवानी तुकाराम महाराजांना खूप आग्रह केला, मागा तुकाराम महाराज, मागा मागा मागा. जेव्हा भगवान वेळोवेळी तुकोबारायांना मागा मागा म्हणतात, तर तुकोबाराय देवाला म्हणतात ठीक आहे बाबा, तू वेळोवेळी मला माग म्हणतोस म्हणून तुझी इच्छा, तुझा मान म्हणून तुझ्याकडे मागतो. पण तुला एक सांगतो, तू म्हणशील तुम्ही मागा, पण तुझी इच्छा, तुझा मान ठेवून मागतो. पण त्याच्यानंतर ऐक, तू म्हणशील ते मी घेणार नाही, जे मला पाहिजे ते मी घेणार आहे. अभंगाचं 2रं चरण. म्हणसे काही मागा मागा, म्हणसे काही मागा मागा. पडसे आहे मागा मनसे काही मागा मागा, मनसे काही मागा
मनसी काही मागा हेची देवा पांडुरंगा हेची देवा पांडुरंगा हेची देवा पांडुरंगा छान. मनसी काही मागा, माझी मागायची इच्छा नाही, पण तू म्हणतोस म्हणून मागतो. मोठ्या माणसाचा अनादर करू नये, ही मर्यादा मी सांभाळून तुझ्याकडे मागतो. पंक्तीला बसलेला एखादा माणूस आहे आणि तो जेवून तृप्त झाला, आता त्याला एवढासा सुद्धा भात खायची इच्छा नाही. वाढणारा त्याला म्हणतो घ्या थोडा घ्या, हा म्हणतो नको नको. अरे घ्या ना, काय फरक पडणार आहे. नाही नाही म्हटला, नको मला. तो घ्या म्हणतो, जेवणारा नको म्हणतो. आणि तेवढ्यामध्ये आमदार साहेब आले आणि ते म्हटले सर्वांना भात वाढणार आहे मी थोडा थोडा. आता नाही म्हणू का तो? मगाशी हा म्हणत होता एक घास घ्या, त्याला म्हणतो नको नको. आणि आमदारांनी एवढा भात वाढला, मुकाट्याने घेतला. आणि मग यांनी त्याला विचारलं का हो तुम्ही मगाशी नाही नाही म्हणत होते. अरे वाढणारा आमदार आहे, त्याला नाहीतरी कसं म्हणू. तसं तुकोबाराय म्हणतात आम्ही कोणाकडे मागत नाही, पण इथं देव म्हणतो वेळोवेळी मागा. मी मगाशी सांगितलं का मागतात याचं उत्तर या अभंगामध्ये दडलंय. तुझी इच्छा आहे ना मी काहीतरी मागावं म्हणून मागतो देवा, तुझा मान ठेवतो. पण तुला असं वाटेल का तू म्हणशील हे घे आणि आम्ही ते घेऊ. नाही 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 नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे मागणार आहे, पण तू म्हणशील ते घेणार नाही. आम्हाला आज आमच्या पद्धतीने तुला द्यावं लागेल. तुकोबाराय देवाला म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या थोडंसं जीवनाचं अवलोकन जर केलं तर लक्षात येईल. तुकोबाराय भगवंताचं वर्णन काही ठिकाणी करताना त्यांना अनित्याचं ज्ञान, जो अनित्य पदार्थ आहे, नश्वर पदार्थ आहे, त्याचं ज्ञान सुद्धा त्यांना होतं. हे त्या अभंगात त्यांनी वर्णन केलंय. म्हणून गाथेतला पहिला अभंग बघा, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात मला अनित्य पदार्थाचं ज्ञान झालेलं आहे आणि म्हणून तू मला कदाचित म्हणशील का तू स्वर्ग घे, तुझा स्वर्ग सुद्धा आम्हाला नको. तू म्हणशील ब्रह्मलोक घे, तुझं ब्रह्मलोक सुद्धा आम्हाला नको. आणि या लोकातले मला तुझे कोणतेच पदार्थ नको. का तुका म्हणे त्याचे हळहळे स्वर्ग सुद्धा नको, इंद्रपदादी भोग भोग नव्हे तो भवरोग, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुष्यित जणी जडो देशी. आणि तुला त्याच्याही पुढे सांगतो, स्वर्ग तर आमच्यासाठी तुच्छ आहे, ब्रह्मलोक सुद्धा तुच्छ आहे. आणि तू आम्हाला म्हटलास कदाचित वैकुंठात चला, तर तुझं वैकुंठ सुद्धा आम्हाला नको. नको वैकुंठीचा वास आहे तया सुका नाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. नको तुझं वैकुंठ सुद्धा आम्हाला नको. जे मी मागणार आहे ते मला तुला द्यावं लागेल. मग देवानी सांगितलं महाराज आता जास्त विलंब करू नका, 11:30 वाजत आलेले आहेत. किती चर्चा वाढ होता, तुम्ही जास्त चर्चा वाढू नका. तुम्ही पटकन काय तुम्हाला पाहिजे असेल ते मागून घ्या. तुकोबाराय म्हणतात देवाला की हे परमात्म्या, ज्याप्रमाणे माझा जन्म झाला त्याप्रमाणे एक दिवशी कधी ना कधी का होईना पण या सृष्टीच्या नियमाप्रमाणे
एक दिवशी मला या जगातून जावं लागणार आहे. विषयाकडे लक्ष द्या. ज्याप्रमाणे माझा जन्म झाला त्याप्रमाणे एक दिवशी माझा काय होणार आहे? काय होणार आहे? बोला ना. शेवट होणार आहे. आणि जर मी म्हटलं माझा शेवट होणार नाही तर ही गोष्ट न पटण्यासारखी. कारण अवघाची आकार ग्रासियला काळे, या संपूर्ण या जगाला काळाने ग्रासलेलं आहे. म्हणून हे जाणून मृत्यू रागिटा, सिंहाड्याचा दरकुटा, परी काय की जे वांजटा परिजत्व असे. त्या काळाने असा जबडा पसरलेला आहे. त्या काळाच्या जबड्यामध्ये हे संपूर्ण जगत आहे. त्याच्यामुळे जो उत्पन्न झाला त्याला एक ना एक दिवस जगातून जावं लागतं. ही गोष्ट निसंशय आहे. इथं संशय तुम्ही घेऊ शकत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे जे संस्कार आहेत ते बाकीचे संस्कार तुम्ही म्हणाल आम्हाला नाही करायचे. गर्भाधान संस्कार नाही करायचा, मधुप्राशन संस्कार नाही करायचा, उपनयन संस्कार आम्हाला नाही करायचे तुम्ही म्हणाल. एखादा मला माझ्या मुलाची मला 5वी नाही करायची. हल्ली आहेत ना असे 1.5 शहाणे. मी रात्री सुद्धा कीर्तनात सांगितलं, गोविंद होता ना तू. हो, एवढंसं मुसलमानाचं पोरगा असेल ते टोपी घालताना विचारत नाही टोपी का घालायची म्हणून. आमची परंपरा आहे. शरीराचा एक अवयव कापून टाकला जातो त्याला सुनता म्हणतात. त्याला विचारित नाही त्यांची कार्टी का सुनता करायची म्हणून. पण आपली अशी विचारतात बरं का. आपली विचारतात 10वा का करायचा, 13वा का करायचा, 5वी का करायची. अरे परंपरा आहे. आपला धर्म हा शास्त्राच्या आज्ञेनुसार चालणारा धर्म आहे. लक्षात ठेवा. वेद आमचा माय आहे, वेद आमचा बाप आहे. नाही गा श्रुती परवती माऊली जगा, त्याला माऊली म्हटलेलं आहे. आणि आमच्या आई बापाची आज्ञा, वेदाची आज्ञा मोडणं, लक्षात ठेवा, हा पाखंड ठरेल. म्हणून एखादा माणूस म्हणून मला 5वी नाही करायची, नको करू, ठीक आहे. एखादा म्हणून मला बारसा नाही करायचं, नको करू. मुंज नाही करायची, नको करू. एखादा म्हटलं मला घर नाही बांधायचं, नको बांधू घर. एखादा म्हटलं मला लग्नच नाही करायचं, नको करू लग्न. पण तो म्हटला मला मरायचंच नाही. ही गोष्ट शक्य आहे? मला मरायचंच नाही असं बोलून कसं चालेल? ज्या अर्थी तुझा पंजोबा गेला, तुझा आजोबा गेला, तुझा बाप गेला, देखत देखत आपल्या डोळ्यासमोर गेले. याच्याही पुढे कबीर महाराजांचा एक दोहा आहे. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. पीर मेले, पैगंबर मेले, जपी तपी संन्यासी मेले, हकीम मेले, रोगी मेले. उपचार घेणारी माणसं सुद्धा मरतात आणि उपचार करणारा डॉक्टर सुद्धा मरतो. कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी डॉक्टर सुद्धा गेले. कोरोनाच्या काळामध्ये. हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रामध्ये काय असे डॉक्टर होऊन गेले की त्यांची नोंद गिनीज बुकात आहे. त्याच्यापैकी ज्यांचं नाव गिनीज बुकात आहे असे डॉक्टर नीतू मांडके. बघा, का त्यांचं नाव गिनीज बुकात? का डॉक्टर नाही बाकीचे आहेत ना, पण त्यांची नोंद का झाली? एका श्रीमंत माणसाला वय झाल्यानंतर एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की साहेब मुलगा झाला, तुम्हाला खुशी झाली, पण मला असं वाटत नाही की तुमची खुशी जास्त दिवस टिकेल म्हणून, कारण तुमच्या मुलाच्या हृदयाला जन्मताच ब्लॉकेज आहेत. आता पोरं आईच्या पोटातूनच आजार घेऊन यायला लागली सध्या. आम्ही त्या दिवशी एक मुलगा बघितला, 2-3 वर्षाचा आहे, पण त्याची शुगर बघाल तर 400च्या 500च्या पुढे शुगर त्या मुलाची आहे.
आईच्या पोटातून जन्माला येताना ते शुगर घेऊन आलंय ते पोरग. बघा, तसं या मुलाच्या हृदयाला ब्लॉकेज आहेत असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर ती व्यक्ती रडायला लागली. पण त्या डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या मुंबईमध्ये असे एक डॉक्टर, त्यांना तुम्ही भेटा, त्यांचा सल्ला घ्या. आणि ते डॉक्टर नीतू मांडकेंना भेटले. नीतू मांडके म्हणजे हे जे कोकिलाबेन हॉस्पिटल आहे हे त्यांचं स्वप्न होतं पूर्वी, लक्षात ठेवा. पण आता एका फक्त ऑपरेशन थिएटरला त्यांचं नाव दिलंय. बाळासाहेबांच्या हृदयाला कोणी हात लावित नव्हतं, पण त्यांनी बाळासाहेबांच्या हृदयाचं ऑपरेशन केलं. हो. त्या मुलाचा बाप त्यांना म्हटला, डॉक्टर साहेब माझ्या मुलाच्या हृदयाला ब्लॉकेज आहेत, बघा रिपोर्ट बघा. रिपोर्ट बघितले आणि ते मुलाचं वय तेव्हा होतं काहीतरी 2 का 2.5 महिन्याचं. 2.5 महिन्याचं बाळ. आणि त्याचे रिपोर्ट बघितले. त्यांनी सांगितलं, विठ्ठला विठ्ठल. हो, ते म्हटले थोडंसं कठीण आहे, सर्जरी होणं, एवढं लहान बाळ आहे, पण मी प्रयत्न करीन. आणि त्यांनी प्रयत्न केले आणि त्या 2.5 महिन्याच्या बाळाच्या हृदयाचं ऑपरेशन त्यांनी केलं. सक्सेस झालं, जगात त्यांचं नाव झालं. आता केवढंसं बाळ, त्याचं हृदय केवढं असेल, त्याचे हृदयाचे नस केवढे असतील, त्याचे कसे त्यांनी ब्लॉकेज काढले असतील. आता ऐका बरं का, 2.5 महिन्याच्या बाळाचं ऑपरेशन करणारे डॉक्टर नीतू मांडके, ज्यांनी हजारो माणसं बायपास सर्जरी करून त्यांनी वाचवली. त्यांची मुलाखत कदाचित असू शकते, यूट्यूबला तुम्ही बघा, की ज्याने हजारो माणसं आतापर्यंत वाचवली. पण एवढा मोठा डॉक्टर सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानेच मरतो, याच्यापेक्षा आणखी काय. म्हणून मरगे हकीम रोगी. इथं कोणी राहायला आला नाही, प्रत्येकाला जावं लागणार आहे. आणि म्हणून या नियमाप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, माझा जन्म झाला, एक दिवशी माझा शेवट होणार आहे. पण मी आतापर्यंत जेवढे जन्म घेतले ना देवा, त्या प्रत्येक जन्मामध्ये मी तुझी भक्तीच केली. मी जेवढे मागे जन्म घेतले ना तुझे, मागे बहुत जन्मी ह्याची करीत आलो आम्ही तुझ्याबरोबर जेवढे जन्म घेतले, सर्व जन्मामध्ये मी तुझी भक्ती केली. आणि इथं सुद्धा मी भक्ती करण्यासाठी जन्माला आलो. पण तुला खरं सांगू, मागेही भक्ती केली, आताही भक्ती केली, तरी सुद्धा अजून माझ्या मनाची तृप्ती झाली नाही तुझी भक्ती करून. तुझी भक्ती करून करून माझं मन इतकं लाचावलेलं आहे की असं वाटतं की सतत तुझ्या भक्तीचा आनंद घ्यावा. ते जीवे ना सोडी ऐसे जाने जीवे न सोडी. ऐसे झाले जीवे न सोडी. ऐसे झाले जीवे न सोडी. आला चावले मन लागले से गोडे. ते जीवे न सोडी ऐसे झाले. ते जीवे न सोडी ऐसे झाले. ते जीवे न सोडी ऐसे झाले. लाजवले लागले से गोडी. ते जीवे न सोडी ऐसे झाले. सोडी ऐसे झाले. ते जीवे न सोडी ऐसे झाले. मागे मी प्रल्हाद झालो, उद्धव झालो, अंगद झालो, नामदेव झालो, पण समाधान नाही झालं भक्ती करून. कारण भगवंताची भक्ती अमृतासारखी आहे. भक्ती सूत्रामध्ये नारद म्हणतात, अमृत स्वरूपाच. ती अमृता समान असलेली भक्ती करून तृप्ती होत नाही. म्हणून असं वाटतं देवा की मला परत जन्माला यावं, म्हणून असं वाटतं. जर हा देह पडला तर माझी फक्त एकच इच्छा आहे की मला परत जन्म मिळावा. आणि तो जन्म जर मिळाला तर कुठं मिळावा? हरिदासाची घरी. हरिदासाची घरी. हरिदासाची घरी. हरिदासाची घरी. हरिदासाची घरी.
छान. हा देह जर पडला तर मला परत जन्म पाहिजे, पण तो जन्म मला कुठेही नको बरं. तो जन्म मला तिथं पाहिजे. कुठं? हरिदासांची घरी. मला हरिदासांची घरी जन्म पाहिजे. देवाला तुकोबाराय म्हणतात, आग्रह करतात, विनंती करतात. आता हे तुकाराम महाराजांचं बोलणं ऐकल्यानंतर थोडंसं भगवंताच्या चेहऱ्यावर तुकोबारायांनी बघितलं, थोडंसं हास्य दिसायला लागलं. भगवान हसले. एखादा माणूस जर विनाकारण आपल्या तोंडाकडे बघून जर हसायला लागला तर समजायचं त्याच्या मनात काहीतरी आहे. लक्षात ठेवा, माणसाने हसावं पण विनाकारण हसू नये. माणसाने हसलं पाहिजे. काही काही माणसं आहेत ना, 12 महिने त्यांचे चेहरे पडलेले दिसतात. मला सर्वात जास्त राग कधी येतो सांगतो तुम्हाला. सर्वात जास्त राग कधी येतो, लोकांना छाती ठोकून सांगतो की माझ्या मुलाच्या लग्नाला मी जवळजवळ 1 कोटी खर्च केले म्हणून. ऐका बरं का आता. पण फोटो काढणारा फोटोवाला सांगतो नवऱ्याच्या बापाला, जरा हसा ना जरा. 1 कोटी खर्च करून जर तुझा चेहरा पडला असेल तर उपयोग काय तुझ्या त्या 1 कोटी खर्च करण्याला. काही लोक आहेत ना, ही विनाकारण तोंड त्यांची पडलेली. माणसाने हसावं नेहमी, प्रसन्न राहावं. प्रसन्नता म्हणजे भगवंताचा प्रसाद आहे. लक्षात ठेवा, प्रसन्नता हा भगवंताचा प्रसाद. एक वाक्य आज कीर्तनात सांगतो, किती लोकांना पटतं, ज्यांना पटेल त्यांनी घ्या. माझं म्हणणं बाकीच्या लोकांचं सोडा, पण ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्यांनी इतकं खुश राहावं का ज्यांच्या गळ्यामध्ये माळा नाही त्यांना माळ घालायची इच्छा झाली पाहिजे. म्हणजे ज्यांना माळ नाही त्यांना वाटलं पाहिजे आम्ही माळा घातल्या पाहिजे म्हणून. इतके चेहरे आमचे प्रसन्न पाहिजे. पण आमचे चेहरे असे 12 महिने पडलेले. काय दुःख आहे कोणास ठाऊक. देवाकडे बघितलं तुकोबारायांनी. तुकोबाराय देवाला विचारतात, का रे हसला देवा, माझं काही चुकलं का? तुकोबाराय असं विचारल्यावर भगवान म्हणतात, तुमचं काही चुकलं नाही, पण मला तुमची त्या दिवशीची भाषा आठवली. कोणती देवा? तुम्ही त्या दिवशी नाही का मला म्हटले होते देवळामध्ये, आपण दोघंच मंदिरामध्ये होतो आणि त्या दिवशी तुम्ही मला तक्रार करीत होते. त्या दिवशी कोणती तक्रार देवा? अरे तुम्ही नाही का म्हटले त्या दिवशी मला, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, आमद भोगिता इथं म्हणता मला जन्माला घाल आणि तिथे म्हणतात काय सांगू गर्भीची यातना. याला म्हणतात वदतो व्याघात दोषः. एखादा माणूस जर म्हणायला लागला, श्यामदादा सगळ्यांची कीर्तनं घ्या पण त्यांचं कीर्तन सोडून. लक्षात ठेवा, त्यांनी सांगितलं सगळ्यांची कीर्तनं घ्या पण त्यांचं कीर्तन सोडून कीर्तन घ्या. मग कार्यकर्ते म्हटले त्यांचं कीर्तन का सोडून घ्यायचं? ते म्हटले त्या आमच्या इथं आले नव्हते म्हणून त्यांचं कीर्तन घेऊ नका. सध्या वैयक्तिक भांडणं दिंडीमध्ये घसल्यामुळे दिंड्या सुद्धा फुटल्या. आपसमधली भांडणं राजकारणातली परमार्थामध्ये घुसली, वैयक्तिक भांडणं, त्याच्यामुळे दिंड्या फुटल्या, सप्ते बंद पडायची पाळी आली.
ते आमच्या घरी नव्हते आले म्हणून त्यांचं कीर्तन ठेवू नका. लोक म्हटले नाही आम्ही ठेवणार. आणि त्याने म्हटलं नाही ठेवले तर मी त्यांचं कीर्तन ठेवलं तर मी वर्गणी सुरू देऊ शकत नाही. लोक म्हटले नको देऊ वर्गणी, पण आम्ही त्यांचं कीर्तन ठेवणार. आता ऐका बरं का, लोकांनी त्यांचं कीर्तन ठेवलं. ते महाराज सुद्धा आले, कीर्तन सुरू झालं. आणि कीर्तन सुरू झाल्यावर लोकांनी एक गंमत बघितली. जो नको म्हणत होता तोच पुढे बसलाय आणि गुळ द्यायला लागला खालून महाराजांना. आता तुम्हाला काय वाटेल, अगोदर नाही म्हणतो तोच समोर बसून आता गुळ देतो महाराजांना. आणि कीर्तन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सेल्फी त्यांनीच काढला. देव म्हटले मला तुमच्या बोलण्याचं हसू येतं तुकाराम महाराज. अहो तुम्ही त्या दिवशी बोलले नाही का, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, भोगणे ते फळ संचिताचे. आणि तुम्ही मला सांगितलं, काय सांगू गर्भीची आता ना. आणि जर समजा गर्भामध्ये एवढं दुःख आहे हे तुम्ही मला सांगत होते आणि परत इथं म्हणता की जन्माला घाल, ही गोष्ट मला थोडीशी हास्यास्पद वाटली. तुकाराम महाराज देवाला म्हटले ऐक देवा, माझं पूर्ण बोलणं तसं जन्माला येणं वाईटच आहे, पण जन्माला येऊन माणूस होणं हे वाईटातलं चांगलं आहे. आणि त्यातल्या त्यात तो जन्म हरिदासाच्या घरी मिळणं हे तर चांगल्यातलं चांगलं आहे. विठ्ठल जन्माला येणं वाईटच आहे, पण तो जन्म जर मला हरिदासाच्या घरी मिळत असेल ना, तर तुला मी परत सांगतो, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा अनुलाता. आम्हाला तो जन्म जर हरिदासाच्या घरी मिळत असेल देवा, तर तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी. तुझे घालावे आभासे, जन्माला घाल, मी तक्रार नाही करणार, पण जन्म आम्हाला हरिदासांच्या घरी पाहिजे. काही गोष्टी चांगल्यातल्या वाईट असतात, काही गोष्टी वाईटातल्या चांगल्या असतात, काही गोष्टी चांगल्यातल्या वाईट. मला आमचा वैभव सांगत होता सकाळी. आज तुम्ही बघितलं का म्हटलं, कीर्तन संपल्यावर बाजूला जुगार चालू होता म्हणून. म्हटलं माझं लक्ष नव्हतं बाबा. तो म्हटला त्याच्यामध्ये काही बुवा पण बसले होते. म्हटलं मला कळलं, पण मी दुर्लक्ष केलं, त्यांची पळापळ होऊ नये म्हणून. त्यांनी तरी मला सांगितलं तुमचं लक्ष होतं का म्हटलं, की बाकीची माणसं खेळतात ठीक आहे, पण बुवा सुद्धा जुगार खेळायला बसला होता. बुवा आहे, जुगार खेळतो, चांगल्यातलं वाईट. तुम्हाला मी माझ्या गावातली गंमत सांगतो आता कीर्तनामध्ये. मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेली गंमत. माझं गावातलं जुनं घर आहे, त्या आमच्या घरासमोर एक झोपडी, साधी झोपडी, कुडाची झोपडी. आणि त्या घरावरती अशा पिशव्या टाकलेल्या बरं का. आणि त्या घरामध्ये राहणारा एक म्हातारा, आणि त्या घरामध्ये राहणारा तो म्हातारा, त्याचा मुलगा, त्याचा ते कुटुंब, म्हणजे असं छोटंसं कुटुंब, त्याची बहीण. त्या म्हाताऱ्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, तो इतका दारू प्यायचा, इतका दारू प्यायचा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दारू पिणारी माणसं पाहिली असतील, पण इतका जहाल पिणारा पाहिला नसेल. त्याच्या अंगाच्या घामाला सुद्धा दारूचा वास यायचा. तुम्ही सकाळी उठल्यावर चहा पिता, पण त्याला वाटायचं सकाळ होते कधी, मी दारू पितो कधी. जेवणावर जरी बसला तरी बाजूला तांब्या हजरच त्याच्या. रस्त्यात जरी चालला तरी हातामध्ये बाटलीत त्याच्या. एवढा जहाल पिणारा. तू म्हणाल मग त्याच्यामध्ये काय नवल आहे? नवल असं आहे, तो इतका प्यायचा, पण मी माझ्या आयुष्यात बघितलं त्याने कधी कुणाला शिवी नाही दिली हो. कधी कुणाला शिवी नाही दिली, कोणाची निंदा नाही केली. त्याला जर भरपूर दारू चढली ना, तर एवढा नाचायचा ना, म्हणायचा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्याला खूप चढली ना, मातीमध्ये लोळायचा रामकृष्ण हरी. कधी कुणाला शिवी नाही दिली त्याने. लोक म्हणायची बघा दारूड आहे पण भजन करतो. आणि दुसरा एक माळ घालून लोकांना शिव्या देतो. म्हणजे
दारू पिणं हा त्याच्यामध्ये वाईट गुण आहे, पण त्यातल्या त्यात भगवंताचं भजन करणं हा त्याच्यामध्ये चांगला गुण आहे. वा वा, याला म्हणायचं वाईटातलं चांगलं. तुकोबाराय म्हणतात जन्माला येणं तसं वाईटच आहे, पण तो जन्म मला माणसाचा मिळणं आणि त्यातल्या त्यात तो हरिदासांच्या घरी मिळणं, ही गोष्ट माझ्या भाग्याने मला प्राप्त होईल देवा, म्हणून मला तू हरिदासांच्या घरी जन्माला घाल असं मला वाटतं. मग तुकोबारायांनी इतर कुठं जन्म न मिळता तो हरिदासांच्याच घरी मिळावा अशी परमेश्वराला का विनंती केली, कशा करता केली, याचं उत्तर देऊन सेवा संपवतो. पण तत्पूर्वी टाळी वाजवून सर्वांनी भजन करायचं, कारण काजळे महाराज आले आणि आपण भजन नाही केलं तर ते बरं वाटणार नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी भजन करूया सगळेजण. विठोबा रखुमाया हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, जन्मांतरी जन्माच्या शेवटी उपजवा जन्माला घाला. कुठे? हरिदासांच्या घरी. जे तुझे दास आहेत त्यांच्या घरी मला जन्माला घाल. भगवंताला विनंती करता. भगवान म्हटले मग हरिदासांच्याच घरी जन्म मिळावा असं तुम्हाला का वाटतं? त्याची अनेक कारणं सांगता येतील, पण पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो. तुकोबारायांना असं म्हणायचंय की मागेही भक्तीचा आनंद उपभोगला, आताही भक्तीचा आनंद उपभोगतो, पुढे सुद्धा भक्तीचा आनंद उपभोगायचा आहे. जर मला तू एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी जन्माला घातलं, समजा मला तू एखाद्या श्रीमंत बापाच्या घरी जन्माला घातलं, पैसेवाल्याच्या घरी, तर माझा श्रीमंत बाप मला केवळ आणि केवळ फक्त श्रीमंत कसं व्हायचं शिकवेल, पैसे कसे कमवायचे शिकवेल, रोट्ट जमीन कशी घ्यायची शिकवेल. एखाद्या राजकारणी माणसाच्या घरी जन्माला घातलं तर तिथं तो राजकारण कसं करायचं हे शिकवेल. पण तुला सांगतो, इथे माझा जन्म झाला ना ज्या कुळामध्ये, तुकोबाराय म्हणतात ते वैष्णवांचंच कुळ आहे. माझा जन्म ज्या कुळात झाला सध्या देहूमध्ये, ते सुद्धा वैष्णवांचंच कुळ आहे. बाकीच्या लोकांनी त्यांच्या मुलांना श्रीमंती दिली, ऐश्वर्य दिलं, पण माझ्या बापाने मला काय दिलं असेल तर उपवास
छान. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला काय दिलं असेल तर काय दिला ठेवा, आम्हा